नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे SM ॲक्टिव्हिटीज मॉड्यूल. याआधी आपण SM इव्हेंट पण बघितला आहे. पण तो इव्हेंट जो आहे तो इन हाऊस जेवढे इव्हेंट्स होतात त्याबद्दल आपण ती सगळी माहिती बघितलेली. पण ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला शाळेमध्ये आपण काही पेड ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करतो. तर त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे क्रिएट करता येईल. जसं आहे इथे काही 2 ॲक्टिव्हिटीज क्रिएट केलेल्या दिसत आहेत. तो कोणत्या क्लाससाठी आहे ती ॲक्टिव्हिटी, त्याची फीज काय आहे, डिस्क्रिप्शन आणि ॲक्टिव्ह आहे की स्टेटस पण डिसाईड करू शकतो. काही ॲक्टिव्हिटीज झाल्या असेल तर त्या डिॲक्टिव्ह होतील. ज्या कंटिन्यू आता काय म्हणू आपण आणखी व्हायच्या आहेत किंवा होत आहेत त्यांना ॲक्टिव्ह स्टेटस असेल. तर बघूया ॲक्टिव्हिटी कसं ॲड करायचं आहे. ॲड न्यू ॲक्टिव्हिटीवर यायचं आहे. टायटल द्यायचं आहे. त्या ॲक्टिव्हिटीची पर्टिक्युलर फीज काय आहे आपण एखादा टायटल देऊया इथं. पॉटरी ही एक ॲक्टिव्हिटी असेल आपली. पॉटरी. त्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीसाठी काहीतरी आपली एक फीज असेल. ती ॲक्टिव्हिटी कोणत्या क्लाससाठी आहे ना. डिफरंट क्लास किंवा मल्टिपल क्लास पण आपण ॲड करू शकतो. त्यानंतर डिस्क्रिप्शन पण आपण काहीतरी ॲड करू शकतो. त्यानंतर ॲक्टिव्ह ॲड करूया, म्हणजे स्टेटस द्यायचं आहे त्या ॲक्टिव्हिटीसाठी, ती ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव्ह आहे. कधी कधी आपण ॲक्टिव्हिटीज क्रिएट करून ठेवतो पण ती एका पर्टिक्युलर टाईमला आपण कंडक्ट करणार आहोत, तर ती इनॲक्टिव्ह स्टेटसमध्ये ठेवून पण आपण ॲड करू शकतो आहे ना. किंवा त्याला ॲक्टिव्ह करा आणि ॲड न्यू ॲक्टिव्हिटी करा. तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे शो होणार बघा. आपण आता ही एक पॉटरी ॲक्टिव्हिटी केली आहे ना. आता बघा आपण मल्टिपल क्लास सिलेक्ट केल्यामुळं जेवढ्या क्लाससाठी ती ॲक्टिव्हिटी असाईन केली आहे त्या सगळ्या क्लाससाठी डिफरंट ॲक्टिव्हिटीज इथंच क्रिएट झाल्या आहेत बघा, दिसतंय. ठीक आहे. परत तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीतनं एडिट पण करू शकता और डिलीट पण करू शकता. ठीक आहे. हे आता परत आपण SM ॲक्टिव्हिटीवर जर आलो तर तुम्हाला डॅशबोर्डवर तुमच्या क्रिएटेड सगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे दिसत आहेत. तर हे होतं आपलं एक ॲक्टिव्हिटीज मॉड्यूल.